करते. बरं, किती एकर शेती आहे तुमच्याकडे? आमच्या इकडे 6 एकर शेती आहे मॅडम. 6 एकर. हा. कोणती पिकं घेता मग? गहू, चेना, हं, कापूस. बरं. हा. तुमचं गाव तळणी म्हणजे कुऱ्हा तळणी म्हणता का तुम्ही? हा, हे दामणगाव रेल्वे अच्छा, तळणी. धामणगाव रेल्वे. ओके ओके. हा. आज कोणते गाणं ऐकायचे तुम्हाला सारिकाजी? मला अखियों की झरोखे से सुनना था मॅडम. की आवाज में? हा हा. अच्छा. माझ्या मैत्रिणीचे नाव सांगायचे मॅडम. बरं, सांगा. सुवर्णा कोल्हे, हं, गिरजा डहाके, हं, मंदा शिंदे, सरला राऊत, हं. रमाबाई जानुसकार, अच्छा. हं. नलू चौधरी, बरं बरं. हा, शोभा राऊत. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या मैत्रिणींसाठी आता पाठवित आहो हे हेमलता यांनी गायलेले गीत ऐक. अखियों के झरोखों. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. मंगलाताई बोलत आहे ना? हो. मंगलाताई बोलत आहे ना? हो हो. आता आपल्याला गाणं ऐकायचं होतं. कोण बोलतंय? आपल्याला ते नाव सांगा दादा आपलं. सुखदेव गहुकार नाव आहे म्हटलं माझं. काय नाव? सुखदेव गहुकार. सुखदेव गोहोकार. हा, कुठून बोलता? हे MIDC यवतमाळवरून. काय करता तुम्ही? आपलं दुकान आहे ना, हे वॉलपेपरचं दुकान आहे तुळजाई म्हणून, राणा प्रताप गेटच्या अंदर. अच्छा. आणि MIDC मध्ये आपला मोठा कारखाना आहे. कशाचा कारखाना आहे? आता फर्निचरचा. बरं, किती वर्षापासून हा व्यवसाय करता? आता कारखाना आता जवळजवळ झाले 8-9 वर्ष होऊन राहिले. आणि कोणते कोणते फर्निचर बनवता? सगळे सोफा गिफा तुमच्या घरगुती काम असलं ते इथंच बनवतो आम्ही. अच्छा. आणि ते तुमच्या घरचे समजा जे माप आहे ते घेऊन इथं बनवायचं आणि त्याच्या घरी नेऊन फिट करायचं. बरं, आणि सागवान फर्निचर पण बनवता का? सागवान नाही, कारण हे फक्त प्लायम आहे का. अच्छा. सागवान का नाही बनवत सुखदेवजी? नाही, आता सागाचं म्हणजे सहसा बंद झालं ना. आता घरगुती कामाला प्लायन मायकान प्लायच लागते ना. असं आहे का? हम्म. पण सागाचं फर्निचरचं सौंदर्य वेगळं राहते नाही का? ते आता ते आजकाल राहिलं नाही ना, लोकांना ते पसंतच नाही ना. गोहकारजी, तुम्ही वणी तालुक्यातले आहे का? नाही, मी यवतमाळ मधलाच आहो. वणी मध्ये आहे आमचे गहुकार. ओके. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? रामचंद्र कह गई तेराशे गोपी मधलं. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? आमच्या सोबत आहेत ना. हा. घेऊ का त्याचे नाव? हो. सुनील वर्मा आहे. हम्म. आणि आपलं काय कुणाल बावनकर आहे. बरं. हरिभाऊ बनकर आहे. हम्म. कामावरचे माणसं आहेत ना इथं. हो, तुमच्याकडचे कारागीर. हो, कारागीर आहेत ना. तसेच 40-50 जण आहेत. पण ते बाहेरचे काम हा. करते. अच्छा. बाहेरच्या साईटवर राहते. कारखान्यामध्ये 4-5 जण आहेत. बरं, तर आता तुमच्याकडे आम्ही पाठवित आहोत तुम्ही सांगितलेली ही भक्तिरचना. ऐका तर. ठीक आहे. लक्षात ठेवा. हॅलो रसिक. हॅलो रसिक, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, कोण बोलताय? नितीन पाटील बोलतो मॅडम, रामपूर तालुका घाटंजी, जिल्हा यवतमाळ इथून. रामपूर. हो, नितीन पाटील, काय करता आपण? शेती करतो मॅडम. हो का? किती शेती आहे तुमच्याकडे? 12 एकर. आणि कोणती पिकं घेता? कापूस, तूर. बरं, ओळीत आहे का? आपलं याआधी संभाषण झालं होतं मॅडम 3 महिन्यापूर्वी. हो हो, मला आठवतंय. आता काय हो. आहे शेतामध्ये? आता तुरी आहे, आता तुरी कापणी होऊन आहे, बरं बरं. काढायची आहे आता मळणी यंत्राद्वारे. किती उत्पन्न होईल असं वाटतं? यंदा मॅडम तेवढं नाही होणार यंदा तुरी गेल्या वर्षी सारखे. यंदा थोडं कमी आहे. बरं. नितीनजी, हो. याच्या व्यतिरिक्त काही व्यवसाय सुद्धा आहे का? नाही ना मॅडम, शेतीच. शेती करता. वडिलोपार्जित आहे का तुम्ही घेतली शेती? नाही नाही नाही, वडिलोपार्जित आहे. बरं. आणि तुमच्या घाट्यांजी जवळ तर जंगल आहे ना, मग तुम्हाला प्राण्यांचा उपद्रव होतो का? हो ना, खूपच वन्य
उपद्रव आहे ना, आमच्या गावाला पण जंगल आहे, वनग्राम रामपूर म्हणून ओळखले जाते. अच्छा, कोणते प्राणी आम्हाला- दिसतात? प्राणी जसं नीलगाय आहे, हा. हरिण, हम्म. रानडुक्कर, वाघ वगैरे दिसत नाही का? वाघ वगैरे तर नाही अजून. बरं. तसे ऐकण्यात आहे, आता काही म्हणतायत लोक काही दिसला पण अजून काही असं नाही झालं घटना वगैरे तशी दिसलं पाहण्यात तर- नाही किंवा दिसला तर पाठवून द्या इकडे. हो का? बरं. पाठवून देऊ का? आज कोणते गाणं ऐकायचं आहे तुम्हाला? आज मला मराठी निवडुंग चित्रपटातील ऐकायचं आहे मॅडम. हो, त्यातलं कोणतं? पद्मजा फेरानी यांच्या आवाजातील लव 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 करी. करी पाहत. हा. आणि हो. तुमच्या सोबत कोणाला ऐकायचंय? माझी पत्नी आहे प्रीती, हो. मुलगी अदिती, मुलगा युवराज हा. आणि आमचा भाचा आहे कपिल सरते. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता ऐकूया हे मराठी गीत ऐका. लव लव करी पाहत. हॅलो रसिक. हॅलो रसिका आहे का? हो हो, बरोबर. हा, मंगलाताई आहे काय? हो, मी मारुतराव महिंगे बोलतो. मारुतराव मैंगे. वाघोळा. हो, 2-3 अडीच महिने झाले फोन करता, 2.5-3 महिने झाले. नक्की? हो नक्कीच. मला माहित असते ना, नोव्हेंबर मध्ये केलता. हो. म्हणजे मेमरी. दुसऱ्याला त्यांना भेटला पाहिजे ना, काय करता? बरोबर आहे, एकदम बरोबर. हो. आणि आता काय सुरू आहे मग? हे आता इकडे किरदेवाला सोकारी आपण आता नांदगावला होतो, लेआउटवर तुम्हाला मागे फोन केला होता. हो तिथं आता ते नगरपंचायत नवीन बसलो तर सध्या काम नाही म्हणे. हो. पण गावात आलो तर आता किरजवळ आहे, चांदूर तालुक्यामध्ये. अच्छा, तर तिथं आता हरभऱ्यावर सोकारी. हा, हरभऱ्यावर सोकारी करून आले. हो, दिवस काय करता आता? मग म्हणजे हो, आता प्राण्यांचा, ते माकडांचा layout उपद्रव होतो काम का? लागेल. काय म्हटलं ताई? जनावरांचा उपद्रव होत असेल म्हटलं. वापस मग धुपट करतो ना, फुटार लावतो, धुपट लावतो, फटाके फोडतो. माकडांसाठी. हो, फटाके फोडा लागतील रातची, मग तेव्हा ते डुकरं फुकरं वाण्याला पाहिजेत मग. अच्छा. हो. आणि घरचे नाव सांगू काय? हो लक्ष्मीबाई महिंगे आपले घरचे लोक. हो संदीप, प्रदीप, प्रमोदे मुलं आहेत. हो. समर, महिमा, चेतन, अंजली नातू आहे. अच्छा. हो. आणि गाणं कोणतं सांगायचंय? गाणं ते आपली महिमा आहे, नाथ. हो. आता तिला आवडते ते नांदन रमाचं नांदन, जसं भीमाच्या संसारी ती पुढं तांदण जास्त आवडते. ते नाही आमच्याकडे मारुतराव, दुसरं सांगा. मग एखादा आंबेडकरचं मग एखादा देऊन द्या मग. बरं, बाबासाहेबांचं गाणं ऐकायचंय. हो, बाबासाहेब. तिला बाबासाहेब लय आवडते. बरं बरं. तर आता तुमच्या. आहे, पण आता 14 एप्रिल अजून भाग घेते गाण्यात, असं आहे ते. अच्छा, म्हणजे गाते पण सुद्धा. हो, ते हो, म्हणजे त्याच्यासोबत त्याच्या लोक कार्यक्रम असते, त्या कार्यक्रमात भाग घेतेच ते. अच्छा, तर मग तुमच्यासाठी आणि तुमच्या नातीसाठी आता ऐकवित आहो हे भीमगीत ऐका तर. माझ्या भीमाच्या नावाचं. हॅलो. हॅलो रसिक. हॅलो. हा, रसिक. हा, मी प्रतिभा बोलते. स्पीकर बंद करा. मंगला. स्पीकर वरून काढा फोन. हा, बरोबर. हा. हॅलो. हा, काय नाव म्हटलं? प्रतिभा तिडके. कुठून बोलताय? प्रतिभा तिडके म्हटलं. कुठून बोलताय? एरणगाव. एरणगाव. हो, नांदगाव खंडेश्वर मध्ये, नांदगाव तालुका. अच्छा, काय करता तुम्ही? मी गृहिणीच आहे. बरं, कोण कोण आहे तुमच्या कुटुंबात? माझे मिस्टर आहे. हा, ते काय करतात? सर्व्हिसला होते कोर्टामध्ये, आता रिटायर झाले. बरं. आणि कोण कोण असतं कुटुंबामध्ये? आम्ही दोघच राहतो इथं. माझा मुलगा एक पुण्याला इंजिनियर आहे. अच्छा. हा, एक अमरावतीला असतो. अच्छा, प्रतिभा ताई, रेडिओचे कार्यक्रम आवडतात तुम्हाला नाही का? हो, मला खूपच आवडते. माझा दिवसभर रेडिओ सुरू असतो. दिवसभर मी सुरू असतो. कितीदा फोन लावला. हो. हॅलो. कितीदा लावला. हॅलो. हा, आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? दत्तगुरूचं गाणं ऐकायचं. दत्तगुरूंचं गाणं ऐकायचंय. आणि तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत माझे मिस्टर, आम्ही दोघच पण राहतो. हा. शेजारी आहे इकडे. बरं बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या पतींसाठी ऐकवित आहो हे भक्तिगीत ऐका तर. ठाई ठाई गुरुराया. हॅलो.
हॅलो हॅलो, नमस्कार ताई. कोण बोलतंय? नमस्कार. मी आर्णीवरून नंदकुमार शिवरामार बोलतो ताई. बरं बरं, बोला शिवरामवरजी. काही नाही, आता सध्या हा, शिवपुराणचा कार्यक्रम आहे आपल्या इथं पुढच्या महिन्यात, मार्च महिन्यात 30 तारखेला. कुठं? आर्णीला? आर्णीला प्रदीप मिश्रा हो यांचं एका आठवड्याचा कार्यक्रम आहे. हो. आर्णीमध्ये विशेषतः म्हणजे तेच आहे. आणि आता सध्या दर्गा उरूस चालू आहे. शिवरामवरजी, तुमचा 16 तारखेला फोन लागला होता. ताई माझे 2 महिने होऊन गेले ताई. 16/12 म्हणजे 16 डिसेंबरला आहे ना? असं काहीतरी आहे. हा, बरोबर आहे. नाही, लक्षात आहे माझ्या. आता तुम्ही सध्या मग काय याच्या तयारीत आहे का? उर्स सुरू आहे तुमच्या गावामध्ये? नाही? नाही नाही, आपले पहिले कामाला प्राधान्य द्यावं लागेल ना ते. अच्छा, हो ना. कामाला प्राधान्य द्यावं लागेल. आणि आता आपल्या शिवपुराणचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्त चालू आहे बैठका आहे ते. हो ना, बरोबर. मंडळ आहे का तुमचं? हो ना, आपलं सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानचं आहे, महिला मंडळ आहे, त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्ते आहोत. अच्छा अच्छा, बरं. शिवरामवरजी, आज गाणं कोणतं ऐकायचंय? आज स्वराचा राजा सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं द्या ना. कोणतं? ओंकार स्वरूपा. अच्छा. आणि माझ्यासोबत मित्र परिवार आहे. हो. उज्ज्वलाताई शिंदे आहे, संजय शिंदे आहे, हो आणि दिनेश पिल्लेवार आहे, बालूभाऊ मनवर आहे, हो. सुरेश कुमार गुजर आहे, बरं. हां, आणि माझा परिवार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे भक्तिगीत. ऐका तर. धन्यवाद ताई. ओंकार स्वरूप. हॅलो रसिक. हॅलो, हॅलो, बोला. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मांगीलालजी. 2.5 महिने झाले, 2.5 महिने. आहे. बिगुल कशाचा वाजवला तुम्ही? हा, बिगुल कशाचा वाजवला म्हटलं? बिगुल चालू, आता उर्साची यात्रा चालू आहे. उर्साची यात्रा अच्छा, उर्स सुरू आहे. आर्णीमध्ये या ना, उर्स आले. वा, आम्ही तर बघितलेलं आहे, कारण खूप वर्षापासून आम्ही पण यवतमाळला राहतो ना. बाबा कमलपोच दर्गा ट्रस्ट आर्णी. हो, बरोबर आहे. आता काय काल जबरदस्त कार्यक्रम झाला. पुरुषोत्तम महाराज कीर्तन आणि कव्वालीचाही कार्यक्रम असतो ना? आता जबरदस्त कवाली आहे. या कोणाची? आज ते आहे कानपूरचा आहे, कानपूर. हो का? बरंच दुरून येतात लोक, नाही का? हो, भरपूर बाबा. यात्रा इतकी भयानक भरते, हो म्हणून त्या यात्रेचा एक विशेष आहे. हो. हिंदू मुस्लिम सर्व एकत्र येतात बरं. हा. आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभाग होतात. हम्म. बाबा कमलपोच दर्गावर जातात, चादर वगैरे, फुल वगैरे, बेल करतात तिथं. हा, अच्छा. आपली मनातली इच्छा पूर्ण करतात बाबा कमलपोच दर्गा. बरं बरं. मांगीलालजी, आज कोणते गाणे ऐकायचे? आता कवाली ऐकायची बा. अल्ताफ राजा. हा. हम तो चले परदेशी. अच्छा. हे उर्सामुळे ऐकायचे, सर्व लोक खुश होऊन जाईल. बरं बरं. हम तो ठहरे परदेसी. परदेशी, अल्ताफ राजा. बरोबर. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? हा, माझी मिसेस आहे वच्छलाबाई तुनगर, अमोल तुनगर, सुमित कुमार तुनगर, आणि प्रतीक्षा तुनगर, प्रतीक्षा बुलबुले, आणि आमचे जवाई बुवा आहे दीपकराव बुलबुले. बरं. हा, पुण्याहून. बरं. आमची सुनबाई आहे चंद्रकला तुनगर. अच्छा. माझी नात आहे, ते नात आता खेळते, नाचते. बरं. वीरा तुनगर. हा, तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आता पाठवित आहो ही कव्वाली. ऐका तर. थँक्यू. तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे. हॅलो रसिक. हॅलो. हा, बोला. काऊन मॅडम फोन कोण नाही उचलला? फोन उचलत आहे म्हणूनच कार्यक्रम बनतो ना ताई. नाव सांगा तुमचं. संगीता बनसोड. हा, सांगितलं. ढाकुलगाववरून संगीता बनसोड. बरं. लय दिवसाचा फोन लावला, उचलतच नाही. दरवरती फोन लावून राहिले पण उचलून नाही राहिले. नाही, फोन तर उचलतो आम्ही, त्याच्यामुळेच कार्यक्रम बनतात. पण एक फोन चालू असताना दुसरा कसा उचलणार? हो, ते बरोबर आहे. मग आता काय सुरू आहे तुमचं? काय सुरू आहे? काही नाही, आता घरी आहे मॅडम. घरी काय सुरू आहे? घरी काय काम सुरू आहे? घरी आता हे
असं घरी आता वाळवट गिळवट करणं चालू आहे. वाळवट म्हणजे काय काय बनवलं? सध्या आता शेवड्या बनवल्या. अच्छा, शेवळ्या बनवल्या. वा वा वा, चांगलं आहे. मग एकटेच खाणार का शेवळ्या? नाही, आमच्या घरचे आहे, एक मुलगा आहे. अच्छा, घरच्यांसाठी शेवळ्या बनवल्या. हो मग घरच्यांसाठी लग्नातही बनवल्या असतील ना, लग्नात खाऊ घातल्या असतील ना शेवळ्या नवरदेवाला. हो हो, लग्नात तर बघायलाच लागते. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचंय? कोणतं गाणं ऐकायचं? हा बोल ना. हा. नाही बोल सांगा सांगा बोला. हा बोला. नमस्कार मॅडम. नाव काय? शंकरराव बनसोड. हा, शंकरराव बनसोडजी. हो, आमचे पत्र असते ना. हो, पत्र तर आहे. मी हे म्हणते की तुम्हाला लग्नात शेवळ्या नव्हत्या खाऊ घातल्या का? है ना? मग तुमची घरवाली शेवळ्या खूप चांगली बनवते म्हणते बा. हो, शेवड्या चांगल्या बनवते. है ना? हो. म्हणजे ते शेवळ्या बघून पसंत केलं का तुम्ही त्यांना? तर गाणं कोणतं ऐकायचं आज? राम लखन मधलं देऊन द्या मॅडम. बरं, तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझ्यासोबत आहे संदीप भिशे, हा राहुल भिशे, हा. मंगेश भिशे आणि माझी हे मिसेस आहे संगीता बनसोड. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया राम लखन चित्रपटातील हे गीत लता दीदींनी गायले. हॅलो रसिक. हॅलो रसिक का मॅडम? हा बोला. हा मॅडम नमस्कार. नमस्कार, कोण बोलतंय? मी अहिल्यानगर भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून हरिभाऊ बिळवे बोलतो मॅडम जी. तुमचे पत्र असतात नाही का? हा, पत्र लिहिता म्हटलं आकाशवाणीला. हो हो हो, नियमित पत्र व्यवहार आहे मॅडम. आणि नियमित तुम्ही मंगलाताई बोलता ना? हो, मंगला माळवे बोलते. हो हो हो, तुमचं सादरीकरण बी अतिशय उत्कृष्ट आहे. धन्यवाद. आणि तुमचं जे आवाज वगैरे सगळंच म्हणजे, आणि सर्व श्रोत्यांना एकत्रित करून सगळ्यांना कुठल्याही श्रोत्यांना न्याय देण्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो श्रोत्यांतर्फे मॅडम जी. धन्यवाद तुमचे पण. हरिभाऊ, आपण नाव काय, गावाचं नाव काय सांगितलं? भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर. अच्छा, फार लांबून बोलताय. हो हो मॅडम, तुमचे कार्यक्रम 11 वाजले का कधी 11 वाजता कधी कार्यक्रम चालू होतो. आणि आवर्जून म्हणजे, आणि 1 तास कार्यक्रम असतो, तो खूप आनंद होतो त्या कार्यक्रमाच्या वेळेत. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचं? आज मॅडम एक चित्रपट आहे आपणापण म्हणून. सुलक्षणा पंडित यांचा आवाज आहे ना? हो, नाही, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज आहे मॅडम. चित्रपटाचं नाव आहे आपणापण आणि गीताचे बोल आहेत आदमी मुसाफिर है आता है जाता है. बरोबर आहे. आणि मला वाटते त्या गाण्यामध्ये लहान जी आर्टिस्ट दाखवलेली आहे मुलगी, हा, ती निवेदिता सराफ आहे नाही का? हो हो हो. हा, तर तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय आणखी? सर मॅडम जी माझ्या सोबत आहे ना, आमचे खोपटी तालुका निवासाचे बंडू लोहार पोपळ गट आहेत. त्यानंतर आष्टी परतूरचे दशरथ सय्यद विनोदजी, आणि काष्टी श्रीगोंदाचे आमचे लक्ष्मणजी जगताप आहेत मॅडम जी. बरं. आणि तुम्ही सुद्धा या गीताचा आनंद घ्या मॅडम. खूप अतिशय चांगलं सुंदर गीत आहे. आणि तसंही आयुष्याचं तत्वज्ञान सांगणार आहे हरिभाऊजी हे गाणं. आदमी मुसाफिर आहे, तसंही आदमी मुसाफिरच आहे. आपण पाहुणेच आहोत पृथ्वीवर, पण आपण मालक समजतो आहे ना? बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. तर तुमच्याकडे पाठवित आहोत तुमच्या मनातलं हे गीत, ऐका. ओके मॅडम जी, धन्यवाद. हा फोन इन कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोते हो, हॅलो रसिक या कार्यक्रमात ज्या श्रोत्यांनी फोन केले असतील त्यांनी कृपया 2 महिनेपर्यंत फोन करू नये. नवीन श्रोते फोन करू शकतात. फोन नंबर आहे 07232245464. नंबर पुन्हा एकदा ऐका, 07232245464. या क्रमांकावर दर मंगळवारी दुपारी 3 ते 3:30 तुम्ही फोन करू शकता. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅलो रसिक. हॅलो 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 रसिक.
हॅलो रसिक हा फोन इन कार्यक्रम आपण ऐकलात. सादरकर्त्या होत्या मंगला माळवे. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.